साक्री तालुक्यातल्या गणेशपूर येथे निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी, ताप, खोकला व सर्दीच्या आजाराने लागण झालेल्या तब्बल 61 विद्यार्थी व विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यातील 12 वर्षीय सोनाली सुनील पवार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना धुळ्यातल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर इतर विद्यार्थ्यांवर उपचार करून पालकांच्या ताब्यात व आश्रमशाळेत पाठवण्यात आले आहे। नेमके विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याचं कारण काय? अचानक इतक्या विद्यार्थ्यांना थंडी, ताप, खोकल्याची लागण कशी झाली याचा तपास आरोग्य यंत्रणा करत आहे। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे निवासी आश्रमशाळा कार्यरत आहे। या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकपणे गेल्या 2 दिवसांपासून थंडी, ताप, सर्दी, खोकल्याच्या आजाराने ग्रासले आहे। अचानक ही लागण बऱ्याच विद्यार्थ्यांना झाल्याने आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक व त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे, डॉक्टर दिनेश बोरकर, डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्यासह परिचारिका व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले। तर कासारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेवर जाऊन विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे। यातील बरेचशा विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना पालकांच्या ताब्यात व आश्रमशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।